नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आज दिनांक 2 मे रोजी आपल्या राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे तर ती आलेली आहे. आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या संदर्भात संपूर्ण आणि सविस्तर माहिती जी आहे तर ती पाहणार आहोत. खास करून आपल्या राज्यातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या कर्जदार, थकबाकीदार, त्यासोबत नियमितपणे परतफेड करून ज्या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहनपर अनुदानाची प्रतीक्षा आहे आणि त्यासोबतच जे शेतकरी आपल्या राज्यामध्ये विविध शासकीय योजनांचा लाभ घेतात, ज्यांना नुकसान भरपाई, पीक विमा हे अनुदान जे आहे जमा होत असते, त्यासोबत काही शेतकरी महा-डीबीटी अंतर्गत विविध घटकांसाठी अर्ज करत असतात. आणि त्यासोबतच जे शेतकरी खास करून आपले नमो शेतकरी सन्मान निधी योजना आणि PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षाला 12,000 रुपये घेत असतात, अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे तर ती आलेली आहे. कारण की आता या सर्व योजनासाठी आणि आपल्या 2 लाख रुपयापर्यंतच्या शेतकरी कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टाक फार्मर ID अनिवार्य करण्यात येणार असल्याच्या चर्चेनं जोर धरला आहे. आणि काल दिनांक 1 मे पासून हे चर्चा ज्या बातम्या आहेत त्या येत आहेत. आणि विशेष म्हणजे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा 2026-27चा जो काय अर्थसंकल्प सादर केला होता, त्या अर्थसंकल्पात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती. आणि मित्रांनो, ही जी काही योजना आहे त्या योजनेअंतर्गत आपल्या शेतकरी बांधवांचं जे थकबाकीदार आहेत, थकीत आहेत, ज्यांचं कर्ज पेंडिंग आहे, अशा शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2025पर्यंत जर कर्ज थकत असेल तर त्यांचं पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. 2 लाखापर्यंत त्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे. आणि त्यासोबत जे शेतकरी नियमितपणे परतफेड करत असतात अशा शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. आणि त्यासोबतच आपल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी आणि PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभसुद्धा देण्यात येत असतो. त्यानंतर शेतकरी आपली महा-डीबीटी अंतर्गत विविध घटकांसाठी अर्ज करून अनुदानाचा लाभ घेत असतात. त्यासोबत आपल्या शेतकऱ्याचं जे काय नुकसान होत असते पावसामुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे, पूर, अतिपाऊस, गारपीट यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येत असते. आणि या सर्वांचा जो काय आपल्या पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी आता फार्मर ID अनिवार्य करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण की ही जी फार्मर ID आहे तर ही आपल्या राज्य सरकारने नाही तर केंद्र सरकारने राज्यांच्या मदतीने आपल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा डाटा, त्यासोबत त्यांच्या पिकांच्या नोंदी या सर्व डिजिटल करण्यासाठी हा ॲग्रीस्टाक प्रकल्प राबवला आहे. आणि राज्यामध्ये या अंतर्गत आतापर्यंत 1,32,80,784 खातेदारांनी फार्मर ID साठी नोंदणी केली आहे. तरी अद्याप 30 ते 35 लाख खातेदारांनी फार्मर ID साठी नोंदणी केलेली नाही. आणि त्यामुळे या फार्मर ID साठी नोंदणी करावे असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेलं आहे. आणि याची जी काही शेवटची तारीख आहे तर ती 20 मे देण्यात आलेली आहे. त्यामुळे 20 मेपर्यंत या सर्व शेतकरी बांधवांनी जी फार्मर ID काढायची राहिलेली 30 ते 35 लाख शेतकरी त्यांनी आपली फार्मर ID काढून घ्यावी. आणि जे आपले शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेत्यांनी आंदोलन पुकारले होते, त्यातून आंदोलनातून तोडगा काढण्यासाठी आपल्या राज्यात कर्जमाफी करण्यात येईल असं सुचवलं होतं. परंतु या कर्जमाफीसाठी जे आहेत ते अजून अटी, शर्ती, निकष जे आहेत ते जाहीर करण्यात आलेले नाहीत. आणि त्यामुळे आपल्या राज्य सरकारने जर यामध्ये फार्मर IDची अट घातली तर आपले शेतकरी जे आहेत ते कर्जापासून वंचित राहू शकतात. आणि त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली फार्मर ID काढून घ्यावी. आणि विशेष म्हणजे की जी आपल्या कर्जमाफीसाठी समिती स्थापित करण्यात आली होती, तर या प्रवीण प्रदेशी समितीचा अहवालसुद्धा मुख्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चेसाठी ठेवणार असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं होतं. परंतु अजूनसुद्धा कुठल्याही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा अहवाल जो आहे तो सादर करण्यात आला नाही. आणि दुसरीकडे हा अहवाल जो आहे तो आपल्या शेतकरी संघटनांनी, विरोधकांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अहवाल सादर करण्यापूर्वी चर्चेसाठी खुला करावा अशी मागणी केली आहे. आणि लवकरच हा अहवाल चर्चेसाठी खुला करण्यात येईल. परंतु या दरम्यान आपल्या राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांसाठी एक धोक्याची घंटा आहे की जे काही शेतकरी PM किसान, नमो शेतकरी, कर्जमाफी, पीक विमा, नुकसान भरपाई यांचा लाभ घेत असतील तर त्यांना जर आहे 20 मेपर्यंत जर त्यांनी आपली फार्मर ID काढली नाही तर त्यांना कुठल्याही योजनेचा लाभ हा जो आहे तो मिळणार नाही. त्या शेतकऱ्यांचा संपूर्ण लाभ जे आहे ते बंद होणार आहेत. आणि त्यामुळे आपल्या राज्यातील 35 लाख शेतकरी बांधवांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांची फार्मर ID काढली आहे किंवा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. जर काढली नसेल तर नक्की कमेंट करा. धन्यवाद. मित्रांनो, सध्या गरमीचा पारा खूप चढला आहे आणि अशातच आपल्याला जर 5 ते 10,000 रुपयापर्यंतचे टॉप 30 कूलर घ्यायचे असतील तर त्यांची लिंक आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तर तुम्ही नक्कीच एकदा चेकआउट करू शकता.